नमस्कार, माझे नाव यशराज जगराज शिंदे. मी आता तिसरीच्या वर्गात शिकतो. पुन्हा पुन्हा ती चर्चा, प्रश्न काही सुटत नाही. गोळा बेरीज करून हातात काहीही उरत नाही. आयुष्य तसेच माझं आसवान ठेवलंय. होय होय, मी शेतकरी बोलतोय. भारतात 70% शेती केंद्राची, म्हणून आपला देश कृषीप्रधान म्हणून ओळखला जायचा. पैसा बनवा कधीचा चमच्याचं होऊन जायचं. जनावरांच्या पाण्याची समस्या सतत असत्या. आम्ही शेतकरी मोठ्या आशेने आकाशाकडे डोळे लावून बघत असतो. अचानक ढग वाजतं, विचार थैथे नसतात. असं सगळं डोळ्यासमोर दिसलं की डोळ्यात एक सोप लागतं. मग आमची लगबग करून दिवस रात्र शेतात कष्ट करायचं. पाऊस वेळेवर हवा कसं पडलं तर शेतात धान्य धान्य, भाज्या भाज्या. असं बघून जीव नुसता हरपून जातो. आम्ही शेतकरी पाऊस वेळेवर हवा कसं पडला तर शेतात धान्य धान्य. असं बघून जीव नुसता हरपून जातो. निसर्ग जर रुसला तर काय करायचं आम्ही शेतकऱ्यांनी? आमचं जगणंच पावसाळा आहे बघा. त्याच्या घरीपणामुळे कुटुंबाच्या घरचं भागू शकत नाही. मग वाईट वाटतं. जर माझं एखादं कमजोर माणसं भावडं असेल तर जीव देऊन आपले प्राण संपलं असतं व आपल्या कुटुंबाला दुःखाच्या खाईत ढकललं असतं. मी मात्र ठरवले बघा, माझ्या मुलाला मी शिकवणारच. शिक्षणाचं महत्त्व मी त्यांना सांगणार. शेती संबंधी असणारे शिक्षण मी त्यांना सांगणार. माझी मुलं नवनवे प्रयोग करतील, आपल्या कुटुंबाला सुखी करतील. मी शिकणार म्हणून सावकाराच्या जाळ्यात अडकलोय. कारण बी बियाणं, शेतीचे अवजार, त्यासाठी लागणारी बैल पैक प्राधान्य कोण देणार आम्हाला सावकाराशिवाय? मग काय तो सांगेल त्या कागदावर अंगठा उठवायचा. साडीवर बसल्यावर सरकारच्या योजना कानावर येतात. गावात शिक्षणामुळे बदल झालाय. शेती जमीन विकून त्यावर घर बांधण्यास कितपत योग्य आहे? खायला नसेल तर जगायलाच कसे? म्हणून मला वाटतं सरकारनं बळीराजाचा विचार आधी केला पाहिजे होता. त्यांच्या कर्जांकडे लक्ष दिलं होतं. आम्हाला आम्ही जाता म्हणतो ना,